मंडळी, आज आपण मेथी आणि मटर दोन्हीही पौष्टिक गोष्टी वापरून एकदम मस्त भाजी बनवूयात। मुलंसुद्धा खूप आवडीने खातील आणि त्यांना कळणारही नाही की त्यांनी पालेभाजी कधी खाल्ली। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। एका पॅनमध्ये 1 चमचा तेल ॲड करायचं। त्यामध्ये 2 लवंग, 2 विलायची आणि 1 तेजपत्ता। ह्या ठिकाणी आपण दालचिनीचा वापर केला तरीही चालतो आणि त्याला छानपैकी परतून घ्यायचं। त्यानंतर एक मोठा कांदा असा उभा चिरून तोही ॲड करायचा। त्याला थोडं 2 मिनिटं परतून घ्यायचं, पण त्याला जास्त डार्क नाही होऊ द्यायचं। त्यामध्येच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 छोटे आल्याचे तुकडे ॲड करायचे आणि त्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। हे मिश्रण व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा टोमॅटो असा उभा कट करून तोही ॲड करायचा। थोडंसं मीठ आणि 7 ते 8 काजू ॲड करायचे। काजूमुळे ह्या भाजीला खूप छान असा क्रीमीनेस येतो आणि मुलं खूप आवडीने खातात, त्यामुळे काजू नक्की ॲड करा। सर्व मिश्रण बाजूला काढून थंड करण्यासाठी ठेवलं आणि त्याची पेस्ट बनवून घेतली। नंतर सेम पॅनमध्ये थोडंसं बटर ॲड केलं। बटरमुळे खूप छान फ्लेवर येतो। बटरच्या ऐवजी तूपही वापरू शकतो। नंतर आपली मेथी एकदम बारीक चिरलेली ती ॲड करायची आणि त्याच्यासोबतच थोडेसे मटर, 1 वाटी मटर तेही ॲड करायचे। थोडंसं मीठ ॲड केलं तर ह्या भाजीला छान पाणी सुटतं आणि चांगली वाफून निघते। तर तसंच त्याला झाकून 1 ते 2 मिनिटं छानपैकी परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता भाजी छान वाफून निघालेली आहे। तीही आपण बाजूला काढून ठेवायची। नंतर सेम पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल ॲड करायचं। थोडेसे जिरे, ह्या ठिकाणी जिरे नाही टाकले तरीही चालतात। नंतर आपण ग्राइंड करून घेतलेला मसाला तोही ॲड करायचा। मसाला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं। ह्या प्रोसेसला 2 ते 3 मिनिटं लागतात। मसाला ऑलरेडी तेलात चांगला परतून घेतला होता, त्यामुळे त्याला तेलही लवकर सुटतं। 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की मसाल्याला तेल किती छान सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण काही बेसिक मसाले ॲड करूत। अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा धने पावडर ॲड केली आणि 1 चमचा गरम मसाला ॲड करायचा, त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो। आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यामुळे ह्या भाजीची चव दुप्पट होणार, ती म्हणजे कसुरी मेथी। कसुरी मेथी मस्तपैकी हाताने चोळून ॲड करायची। कसुरी मेथी नेहमी मसाल्यामध्येच ॲड करायची, त्याच्यामुळे मसाल्यांना फ्लेवर खूप छान येतो आणि भाजीलासुद्धा। कसुरी मेथी टाकताना नेहमीच मसाल्यामध्ये ॲड करायची, कारण वरतून टाकली तर मसाल्यामध्ये त्याचा फ्लेवर उतरत नाही। छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि त्यानंतर आपण जी वाफवून घेतलेली मेथी आणि मटर होते ते ॲड करायचे। ते व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटं मिक्स करून घेतल्यानंतर ज्या मिक्सी जारमध्ये आपण मसाले ग्राइंड केले होते त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी ॲड करून तेही पाणी आपण या भाजीमध्ये ॲड करायचं आणि भाजीमध्ये सर्वत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। एक 2 ते 3 मिनिटं भाजीला छानपैकी बॉईल येऊ द्यायचा। ही भाजी शिजताना आपल्या घरामध्ये सर्वत्र खूप छान सुगंध पसरेल। भाजी व्यवस्थित शिजली, त्याला चांगला बॉईल आला, त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण क्रीम ॲड करायचं। क्रीम कोणतंही बाहेरून विकत आणण्याची गरज नाही। दुधावरची साय छानपैकी फेटून घ्यायची आणि तीच ॲड करायची आणि भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही क्रीम ॲड करणं ऑप्शनल आहे, कारण की आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये काजू ॲड केलेत, त्यामुळे खूप छान रिचनेस येतो। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा। थँक यू।